सिद्धू, अरे माझा सत्कार झालाच नाही. संतोषनं सगळ्या कार्यक्रमाचं मातेरं केलं. त्या खालच्या थराला कसा कोणी जाऊ शकतो? खरं तर आपल्या वडिलांचा इतका सत्कार होतोय म्हणजे तो खुश झाला पाहिजे, पण इतकी जेलसी कशी काय त्यांच्या मनात हो? भावनाचा फोन येतोय. काकू मला नाही कळत, मी काय सांगू तिला? आधीच तिला बरं वाटत नाही आणि तिला हे सगळं कळलं तर. नाही, मला दे फोन. दे दे. भावना, अरे वा, कमाल बघ. म्हणजे 100 वर्ष आयुष्य आहे. आम्ही आता तुझ्याबद्दलच बोलत होतो आणि तू फोन केलास बघ. आई अगं काय चाललंय का तुमचं? मी किती फोन करत होते, कोणीच नाही उचलले. मला बाबांचा सत्कार बघायचा होता ना. बरं कसा झाला कार्यक्रम? छान, खूपच छान. काय सांगू अगं, शब्दच नाही आहेत माझ्याकडे. म्हणजे केवढी ती तयारी, केवढी ती सजावट. अगं मोठी रांगोळी काढली होती, त्यात सत्कार मूर्ती आपले 2-2 त्यांची नावं लिहिली होती आणि मग इतके लोक आले होते. सगळ्यांच्या डोळ्यात कौतुक. आणि सत्कार झाला ना तर खूप टाळ्या वाजल्या, खूप शिट्ट्या. खूप खूप छान. म्हणजे इतकं ना की डोळे दिपले ग माझे. आता तुझ्याशी बोलते ना तेव्हा सुद्धा ऊर भरून आलाय माझा. आई खरंच मला पण खूप छान वाटतंय ग. बाबांची इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली. आई अगं मलाही बाबांचं हे सगळं कौतुक बघायचं होतं ग. कुठे आहेत बाबा? त्यांना दे ना फोन, मी बोलते त्यांच्याशी. छे ग, आता आता तुझे बाबा कसे बोलणार तुझ्याशी? का? कुठे आहेत ते? अगं खूप गर्दीत आहेत ना ते लोक, खूप कौतुक करतायत. माझ्याशी बोलायला वेळ नाहीये. फोनवर कुठून येणार ना. खूप गर्दीत आहेत ते आता. मी सांगते, नंतर करतील ते तुला. हा हा हो चालेल. पण आई बाबांची इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली ग. मला खूप अभिमान वाटतोय त्यांचा. मला सुद्धा. बरं आहे बघ, हाक मारतायत ते मला. हो आले आले आले. ते फोटो वगैरे काढायचे आहेत ना एकत्र. मी सिद्धूकडे देते हा फोन. नाही नको, राहू दे, मी आराम करते आता. ठीक आहे, ठीक आहे बाळ. काकू, बापरे, खूप दुखते पाठ. शी, हा कसला वास येतोय? जानू, तुला बरं वाटत नाहीये ना, म्हणून खिचडी ऑर्डर केली होती. छान सर. अहो मला खिचडी फक्त माझ्या आईच्या हातचीच आवडते. या वासाने पण कसं तरीच होतंय मला. काय चाललंय तुमचं जयंत सर? एकतर मी तुम्हाला सांगतेय मला भूक लागलीये, मला कसं तरी होतंय आणि तुम्ही हे ऑर्डर केलं तर काय खाऊ मी? ठीक आहे, तू मला जस्ट 5 मिनिटं दे, मी तुझ्यासाठी व्हेजिटेबल सूप बनवतो. ओके प्लीज, जस्ट 5 मिनिट्स. परफेक्ट. खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या हा हेल्दी सूप जानूला देतो. तेच पण आलं कमीच टाकलंय, कारण जानूला आल्याचा वास अजिबात आवडत नाही. स्पेया, नो मिस्टेक. तसंही मी जानूला आज खूप डिसअपॉइंट केलं आहे. आता कोणतीही मिस्टेक व्हायला नको. त्यामुळे तर हा सूप परफेक्ट व्हायलाच हवा. जानू, जानू हे घे तुझ्यासाठी गरमागरम व्हेजिटेबल सूप. थँक्यू. स्मेल्स डिलिशियस. ठीक आहे. सॉरी जयंत सर, अहो मी तुम्हाला सांगायलाच विसरले. सूपमध्ये हिरवी मिरची घालू नका, मला हिरव्या मिरचीने त्रास होतो. पण आता कधीच त्रास झाला नव्हता तुला. आधी कधी म्हणजे कधी? नाही नाही, काय नाही.
ठीक आहे, मी तुझ्यासाठी दुसरं सूप बनवून आणतो. ओके. पण अशा चोर माणसाचा सत्कार आम्ही आमच्या हाताने अजिबात करणार नाही. मी या माणसाला पूर्वीपासून ओळखतोय. अतिशय खोटारडा माणूस आहे. आयुष्यभर यांनी लोकांना फक्त फसवण्याचं काम केलं. दळवींच्या नावावर पेटंट रजिस्टर होण्याआधी हे पेटंट संतोषच्या नावावर रजिस्टर झाले. मिस्टर श्रीनिवास दळवी, संतोष दळवीची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करतो. काय बोलावं काही कळत नाहीये हो. आजचा दिवस असा संपेल वाटला नव्हता. आजच्या या दिवसाची किती आतुरतेने वाट पाहिली होती आपण. किती आनंदात होता तुम्ही सकाळी. कुणाची दृष्ट लागली कुणास ठाऊक. या आनंदाच्या दिवसाला का असा गालबोट लागला असेल कळत नाही मला. आज जे काही झालं ना लक्ष्मी, त्यापेक्षा मोठा अपमान काही असूच शकत नाही. कोणाबरोबरच असं होऊ नये. म्हणजे माझा सत्कार नाही झाला, माझ्याबद्दल काही वाटेल ते बोललं गेलं तिकडे, हे तर आहेच का. पण मी आणि वरदने मेहनत केली, जो शोध लावला, म्हणजे त्याचं श्रेय खोटारडेपणाने दुसऱ्यांनी कोणीतरी घ्यावं. आणि या खोटारडेपणा करणारा कोण? संतोषकडनं, अगं आपल्या मुलाकडनं. लक्ष्मी, मला आठवतंय आई देवी लहानपणी म्हणायची, बरं का निवास, कोणाही बरोबर वाईट नाही वागायचं, सगळ्यांबरोबर चांगलं वागायचं, मग देव सुद्धा आपलं चांगलंच करतो, आपलंही कोणी काही वाईट करत नाही. ऐकतो ना ग आपण आईचं. आजपर्यंत कोणाचं काय वाईट केलं आपण सांग? काही वाईट केलंय का आपण? मग आपलेच ही गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही लक्ष्मी. माझ्या मुलाने हे सगळं करावं. संतोषकडनं दुसरी काय अपेक्षा ठेवणार आपण? स्वार्थापायी कुठल्याही थराला जाऊ शकतो तो. पण मला आश्चर्य वाटते ते दादांचं. ते असं कसं वागले? दादा कधीच खोटेपणाची साथ देत नाही. इतकी वर्ष ओळखते मी त्यांना. म्हणजे ते पूर्वी सुद्धा कधी कोणी खोटं वागलं, कोणी कोणाचं नुकसान केलं तर त्या गोष्टीची चीड होती त्यांना. ते संतोषच्या खोटेपणात त्याला साथ कशी देतील? तरी का असं केलं त्यांनी? का दिली साथ संतोषची? की या सगळ्या मागे दादांचंच डोकं होतं? नाही हो, दादा असं नाही वागू शकत. मी ओळखते ना त्यांना. ते कधीच खोटेपणाची साथ देणार नाही. है ना लक्ष्मी, बदलतात का? वेळेप्रमाणे बदलतात माणसं. तुझं उदाहरण घे ना. तू नाही का बदललीस? माझ्याकरता, आपल्या मुलांकरता स्वतः किती बदल घडवलेस तू. पूर्वी जशी तू तडफदार होतीस, कोणीही अरे केलंस की त्याला कार्य करायचीस. आता मला सांग, वेळ प्रसंगी नमतं घेतेस ना? पडती बाजू घेतेस की नाही? समजून घेतेस ना समोरच्या व्यक्तीला? अहो, तो स्वभावाचा भाग झाला. पण आपण म्हणून तत्वानं मुरड नाही घालत. म्हणजे कधी घातली नाही आणि आत्ताही घालत नाही. पूर्वी सुद्धा जेव्हा मी अरेला कार्य करायचे तेव्हा समोरचा माणूस जर सच्चा असेल तर त्याला समजून घ्यायचो. आत्ताही नमतं घेतलं तरी खरेपणाची साथ देतो आपण. आपला स्वभाव नाही बदललाय हो. दादाचा मूळ स्वभाव कसा काय बदले? दादा कधीपासून खोटेपणाची साथ द्यायला लागला?